आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय जेवतोय की नाही तुझ्या बरोबर? अरे काय हा वेडेपणा. अगं प्रेमात वेळ असायला हवं नाही का? प्लीज. अगं मस्करी नाही करते, सिरियसली सांगतोय. चला तर लवकर जेवायला घे. आधी तू. ओके बाबा. बाय द वे कसं वाटतंय हे असं व्हर्च्युअली एकत्र पहिल्यांदाच जेवतोय ना आपण? कशी झाली मीटिंग? छान झाली. असं काही ग्रेट नाही बट ओके. ताई ताई काय झालं? म्हणजे एवढे अर्जंट का बोलवलं मला तू? का आता तुला बोलवायला तुझी परमिशन काढू? अच्छा, म्हणजे आमच्या ताई साहेब अपसेट आहेत. संजय, नेमकं कारण काय आहे? दुसरं काय असणार? आराध्या. संजय, त्या आराध्याला लवकरात लवकर या घराबाहेर काढायला. हा, ते तर आपलं नक्कीच आहे, पण नेमकी अडचण काय आहे? अरे असं काय करतोस? श्रेयसचं त्या आराध्यावर असलेलं प्रेम, म्हणजे जर ते प्रेम वाढत गेलं, त्यांच्यात जर जवळीक निर्माण झाली ना, तर मग त्या आराध्याला या घराबाहेर काढणं कठीण होईल. पण मग ताई, त्या दोघांना आपण थांबवायचं कसं? तसंच जसं अक्षय आणि श्रावणीला थांबवलं होतं. हिस्ट्री शुड रिपीट इटसेल्फ. डू यू अंडरस्टँड? I'm sure you understand. एक्सक्यूज मी सर. येस. मला वाटतं तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. हो हो. थँक्यू सो मच. चेक करतो मी. मेन्शन नॉट सर. थांब.
हे नुसतं नेकलेस नाहीये, माझे इमोशन्स आहेत. मी माझ्या बायकोसाठी घेतलेलं पहिलं गिफ्ट आहे. सो हे चोरणं तर दूरच, पण कोणाला हातही लावू देणार नाही मी याला. हे बा बहिणी, स्वतःची आणि मनोहरची आता काळजी घ्या. आराध्याला सांगा मी बिझनेस टूर साठी बाहेर जातोय. 15 दिवसांचाच फक्त प्रश्न आहे, लवकरच येईल. काही लागलं तर ही आहेच आहे, आणि त्यातूनही काही वाटलं तर मला कॉल केला तरी चालेल. हो भाऊजी. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहेच. तुम्ही नीट जा आणि लँड झालात की कॉल करा. बरं वहिनी, येऊ मी आता? या भाऊजी. ही बाई काही आता आम्हाला इथे सुखाने जगू देणार नाहीये. गुड इव्हनिंग बायको. अरे आज तू लवकर आलास. का आवडलं नाही तुला? जाऊ परत. अरे आय डिडंट मीन इट. मग काय नाही. काही कसं नाही, काहीतरी आहे. म्हणजे माझ्या बायकोसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? ये दाखवतो तुला. ये बस बस. आता होल्ड ऑन. हे काय? A small gift for my beautiful wife. श्रेयस, अरे कशाला तू एवढं उगाच? कशाला म्हणजे? मला माझ्या बायकोसाठी काही आणावंसं वाटलं तर मी आणू नाही शकत. खूप सुंदर आहे, पण खरंच एवढं महाग गिफ्ट आणायची काहीच गरज नव्हती. तुला सांगू, तू जगातली एकमेव बायको असशील की नवऱ्याने तिच्यासाठी डायमंड नेकलेस आणलाय आणि तू का घेऊन आलायस असं विचारणार आहे. कारण मला पैशांची किंमत आहे ना, आणि पैसे कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे पण कळतं. मग आपण एवढ्या कष्टाने कमवलेले पैसे असे उगाच का खर्च करायचे? तुला सांगू, तुला माझ्यासाठी असं छान गिफ्ट आणा असं वाटलं ना, तर तू असं छोटस फुल आण किंवा गजरा घेऊन ये, हेही मला आवडेल. काय कमाल आहे सर. तुला माहितीये, मला ना असं वाटतच नाही रे की आपलं लग्न झालंय, आणि त्यात एवढी महागडी गिफ्ट्स. सिरियसली, पण माझंही असंच होतं. माझा विश्वास नाही बसत की आपलं लग्न झालंय, म्हणून मग मी असं काय काय करत राहतो. म्हणजे काय जाणीव होत राहते सारखी. अच्छा, मी आहे. तू नेहमी मला म्हणतेस ना की तू फिल्मी आहेस म्हणून, तर आज एक डायलॉग मारावासाच वाटतोय मला. बोला. हे नेकलेस तू घातल्यामुळे त्याची शान वाढली. खरंच तू टोटली वेड आहे. कशी जमते तुला एवढी फिल्मीगिरी? जमते, आता काय करणार. मी श्रेयस, अरे हे काय लागलं एवढं तुझ्या हाताला? तू मगाशी पण असा लंगडतच चालत होता. तू प्लीज ये आधी. नाही तू. अगं हो, एवढं काही नाही झालंय. पाय मुरगळलाय, आणि हे मी असं काय पडलो वगैरे नाही कुठे. अगं तो किस्सा झालाय एक वेगळाच. किस्सा झालाय म्हणजे? अरे एवढं लागलंय तुला? तुझं पाय
ते जाऊ दे, ऐक काय झालं. मी नेकलेस विकत घेतलं आणि जाऊन कारमध्ये बसलो. ए थांब. पण असं कोण करतं श्रेयस, तुला कळत नाही का? मी करतो. द श्रेयस सर नाईक. प्रश्नच नाही. माझ्या बायकोसाठी पहिल्यांदा मी काहीतरी विकत घेतलं आणि ते असंच कोणाला घेऊन जाऊ देईन. काय झालं? तू चल आधी, चल इथून चल. अगं एवढं काही झालं नाहीये मला. बस इथे सावकाश. असं काय करतेस? एवढं काही नाही झालंय. थांब मी आलीच. काय करतेस? अगं अगं काय, अगं एवढी काही गरजच नाहीये, काही झालेलंच नाहीये इतकं. एक मिनिट थांब. अगं ऐक ऐक माझं. मी काही ऐकणार नाहीये. तुला ड्रेसिंग करावं लागेल. ड्रेसिंग करू नको तू. हवं तर ते क्लीन कर फक्त. बाकी काही पट्टी बिट्टी नको. नॉर्मल जखम आहे. एवढं लागलं आणि म्हणतोस नॉर्मल आहे. सॉरी. इट्स ओके. श्रेयस, असं धाडस परत करायचं नाही हा. नेकलेस आपण परत आणू शकतो, पण तुला काही झालं असतं तर? नाही करणार. मला ना मघाचपासनं कसला तरी असा खमंग वास येतोय, असं काहीतरी टेम्पटिंग. अरे यार तू काही सरप्राईजच ठेवू देत नाहीस. मी काय केलं आता? तू काही केलं नाहीयेस. मी आणलंय. काय? एक मिनिट. अरे वडापाव, तुझा फेवरेट. श्रेयस तुला कसं कळतं रे सगळं? मला एवढी भूक लागली होती ना. मला माहितीये, चांगलंच माहितीये तुला वडापाव बघितल्यावर कशी भूक लागते ते. आणि तुला माहितीये माझ्यापेक्षा जास्त ना इशूला आवडतो. आता जर मी तिला नेऊन दिला ना तर तिचा सगळा राग जाईल. कसला राग? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय? गरमागरम वडापाव. तू खाणार आहेस का? नाही मला नकोय, तुझ्यासाठीच आणलंय. मग मी लगेच इशूला देऊन येते. थांब. अगं अगं ऐक ऐक तरी. हॅलो. काय मुलगी आहे. सतत दुसऱ्याचा विचार. कोणाकडून काही घेण्यापेक्षा कोणाला काही देता कसं येईल याचाच सतत प्रयत्न करत असते. मॅड. कम्प्लिटली मॅड. श्राऊ, हे बघ श्रेयसने काय आणलंय. युअर फेवरेट वडापाव. मला नकोय, मला नाही आवडत. हे कधी झालं? वडापाव कधीपासून आवडत नाही तुला? नाही, तसंही तो तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी आणलाय ना, सो तूच खा, मला नको देऊस. ओके. इतका खमंग वास येतोय ना या वडापावचा, मला असं होतंय की मी कधी संपवते. आणि तुला माहितीये का, यात ना तुझी फेवरेट मिरचीची चटणी अशी खूप लावली आहे. सो तुझं ठरलंय ना, तुला नकोय ना? ठीक आहे, मी खाते मग, चालेल मला. ताई, मला माहितीये तुला हवाय, पण तू रागवलीस ना माझ्यावर, मग कसं बोलशील माझ्याशी? म्हणून तुझा राग घालवण्यासाठी आणला. आणि बाई तुझ्या घशाखाली उतरलं नाही ना तर मला तरी कसं जाईल? आता खा गपचूप. ही काय पद्धत झाली? हो, माझ्या प्रेमाची. मी खाऊ का आता?
म्हणजे आता माझ्या घशाखाली उतरेल कारण तुला भरवलंय ना. घे ना, का जमली आहे. वाव, थँक्यू. हाय पिताश्री, कशी काय तब्येत? एकदम मस्त. काय चिरंजीव, कसं काय येणं केलं? म्हणजे भेटायला आलोय तुम्हाला. औषध वगैरे घेता ना वेळेवर? हो. आता शर्यत लावतोस का धावायची? तुला पण हरवेन एवढं फिट वाटतंय मला. काही गरज नाही असलं काही करण्याची. बरं, माझा ऐकशील? तू आणि आराध्या हनीमूनला जाऊन या. तुम्ही माझं ऐकाल? हा विषय आपण बाजूला ठेवूया. आता तुम्ही आम्हाला डिनरला पाठवलं तरी चालणार आहे. म्हणजे जर तुम्हाला बरं वाटत असेल आणि खरंच जर बरं वाटत असेल तर मी आणि आराध्या जरा बाहेर जाऊन यायचं म्हणतोय. थोडा चेंज मिळेल. अच्छा, म्हणजे माझी परमिशन घ्यायला आलायस तू? नाही नाही. हो म्हणजे अहो डॅड, तुम्हाला एकट्याला सोडून जावं असं वाटत नाहीये. अरे मी एकटा कुठे घरात? एवढी माणसं आहेत. काही लागलं तर त्यांना सांगेन ना. तू बिंदास्त जा. काही काळजी करू नकोस. एन्जॉय कर. नक्की. थँक्यू सो मच. पण तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला लगेच कॉल करा. आम्ही ताबडतोब निघून येऊ परत. तशी वेळच येणार नाही. जा. थँक्यू सो मच. आम्ही लवकर परत येऊ. बाय बाय. आमच्या वाट्याला तसा प्रेमाचा दुष्काळच. निदान तुझं प्रेम तरी छान फुलू दे. सो टेल मी, व्हॉट्स द न्यूज? मॅडम ते पटकन बोल ना. श्रावणी आणि आराध्याताईमध्ये पॅचअप झालाय. व्हॉट नॉनसेन्स. ह्या दोघींचा ना लवकरात लवकर बंदोबस्त करायला. श्रेयस, अरे बेटा तू कुठे बाहेर निघालात का तुम्ही दोघं? हो, जरा बाहेर जाऊन येतो. सरप्राइझिंग. याआधी आम्हाला न विचारता न सांगता कुठेही कधी गेला नाहीस आणि आता कुठे चाललायस हे नीटचं सांगत नाहीयेस. काही सिक्रेट आहे का? मग सिक्रेट काय त्यात? डिनरला चाललोय. थोडा उशीर होईल यायला. डिनर? आज काही स्पेशल आहे का? स्पेशल काही नाहीये. तुमच्या सुनबाईला जरा स्पेशल फील करवतोय. काय लग्न झाल्यापासून कुठे बाहेर गेलो नाही ना आम्ही. सो फॉर अ चेंज आज जाऊन येतो. ओह, हाऊ लवली. सुनबाईंच्या मनाचा इतका विचार करतोयस हे बघून छान वाटलं आम्हाला. आय लाईक इट. थँक्यू सो मच मम्मा. निघू आम्ही, उशीर होतोय. हा म्हणजे जा तुम्ही, पण आय मीन काय झालं मामा? अगं अरविंदची तब्येत बरी नाहीये ना आणि तुम्ही असे निघाला डिनरला. त्यामुळे एक सजेस्ट करू. सुनबाईनं काय खावं असं वाटतंय ना ते आपल्या शेफला सांग. नाहीतर एक काम कर, शेफला नको सांगू, जस्ट ऑर्डर फ्रॉम आउट अँड एन्जॉय युअरसेल्फ. राईट? मम्मा, प्रश्न जेवणाचा नाहीये, क्वालिटी टाइम्स आहे. म्हणून बाहेर जायचा प्लॅन केला. यू नो, आधी छान मूवी आणि मग डिनर. अच्छा, नाही ते बरोबर आहे रे, पण अरविंद. डॅडशी बोललोय मी. ते एकदम फिट आहेत, ठणठणीत आहेत. अरविंद म्हणाला तसं? तुला त्याचा स्वभाव माहित नाही का? आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये हा तर त्याचा अजेंडा असतो. नो मम्मा, मी जाऊन भेटून आलोय डॅडना. त्यांना सांगितलंय तुम्हाला काही लागलं तर लगेच कॉल करा. आम्ही जवळच चाललोय, लगेच परत येऊ. अरे हो, बट कसं आहे ना, तुला माहिती आहे ना, म्हणजे त्याला जर काही त्रास झाला तर तो आमच्याशी पटकन कम्युनिकेट नाही करणार. तू असलास तर कसं तो. मामा, तुमचं म्हणणं आम्हाला अगदीच कळतंय. सो मी ऑलरेडी डॉक्टरांशी बोलले आणि ते म्हणाले की आता काळजी करण्याची काही गरज नाही आणि तसंच काही लागलं तर ते आपल्यासाठी अवेलेबल आहेत. आपण त्यांना कॉल करूच शकतो. तुम्ही उगाच टेन्शन घेताय मम्मा. हो मामा, तुम्ही ना खरंच सगळ्यांचा खूप विचार करता. बट आय एम शुअर
हे सगळं तुम्ही व्यवस्थित मॅनेज कराल, हो ना? एक्झॅक्टली. आणि तुम्ही डॅड बरोबर असताना त्यांना दुसऱ्या कोणाची काय गरज लागणार आहे? येऊ आम्ही? मम्मा, उगाच तुम्ही आमची काही वाट बघत बसू नका. आम्हाला उशीर झाला तर तुम्हाला त्रास उगाच. येस. सो काइंड ऑफ यू. जा तुम्ही, एन्जॉय. थँक्यू सो मच मम्मा. आज पहिल्यांदा श्रेयसने आमचं म्हणणं ऐकलं नाही. हे सगळं त्या टाउन मार्केट आगाऊ मुलीमुळे झालंय. आय नो. श्रेयसमध्ये इतका बदल? नो नो नो. त्या मुलीने श्रेयसवर पूर्ण ताबा मिळवण्याआधी आम्हाला तिला श्रेयसपासून दूर करायला हवं कायमच. यशोधरा, असं नुसतं बसून चालणार नाहीये. यू गॉट टू डू समथिंग. काहीतरी करायलाच हवं.